ड्रग्ज ज्यांच्या घरात ठेवले होते ते पारनेरमधील दोघे कोण? आरोपी कार्यकर्ते कोणाचे? सुजय विखेंचा थेट सवाल. म्हणाले पोलिसांनी सांगावं, नाहीतर स्थानिक गुन्हे शाखेचा कर्मचारी श्याम सुंदर गुजर या पोलिसाला मंगळवारी ड्रग्ज प्रकरणात अटक केली. शुक्रवारी माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी या गंभीर प्रकरणातील काही मुद्द्यांना अधोरेखित केलं. पत्रकारांशी बोलताना सुजय विखे म्हणाले की ड्रग्ज प्रकरणातील हा आरोपी यापूर्वी पारनेर पोलीस ठाण्यात कार्यरत होता. त्यावेळी तेथे त्याच्यावर काही गंभीर आरोप होते. तरीही एसपींनी या कर्मचाऱ्याला स्थानिक गुन्हे शाखेत का घेतले? त्यावेळी कुणाची शिफारस होती का? याचं उत्तर द्यावं. शिवाय हे 10 किलो ड्रग्ज पारनेरमध्ये 2 दिवस ठेवले होते. ते कुणाच्या घरी ठेवले होते? ज्यांच्या घरी ठेवले होते त्यांची नावे काय? हेही पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन सांगावं. पारनेरमधील ज्यांच्या घरी हे ड्रग्ज ठेवले होते ते कुणाचे कार्यकर्ते होते व त्यांची नावं या प्रकरणात येऊ नये म्हणून एसपी ऑफिसला अर्धा तास कोण बसून होतं हे सगळं पोलिसांनी नावानिशी सांगावं, असं आव्हान सुजय विखेंनी दिलं. पोलिसांनी 8 दिवसात पत्रकार परिषद घेऊन हे गंभीर प्रकरण नावानिशी उघड केले नाही तर आपण स्वतः पत्रकार परिषद घेऊन हे सगळं काळं बेरं बाहेर काढू, असा थेट इशाराही सुजय विखेंनी दिला. सुजय विखेंनी नाव घेतलं नसलं तरी हे आरोपी खासदार निलेश लंके यांचे कार्यकर्ते होते का? पोलीस कर्मचारी गुजरला एलसीबीला घेण्यासाठी खासदारांची शिफारस होती का? हे प्रश्न या निमित्ताने चर्चेत आले आहेत.